नमस्कार मित्रांनो, राज्यातील नमो शेतकरी योजना आणि तसेच बघा आपली PM किसान योजना. बघा नमो शेतकरी योजनाचा येणारा 7वा हप्ता बरोबर की नाही. बघा PMचा येणारा 21वा हप्ता बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता मिळण्यास सुरुवात होत आहे. मग आता निर्णयही घेण्यात आला आहे. बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हस्ते आता या हप्त्याचे वितरण होणार. हो शेतकरी मित्रांनो, बघा आता शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, आता येणारा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार. बघा पोळा सण येत आहे. बघा उद्या पोळा सण, बैलपोळा सण येत आहे. शेतकऱ्यांचा हा सण मोठा आनंदाचा साजरा होतो. बघा आता बैलपोळा हा शेतकऱ्याचा सण म्हणजे की बघा सर्वात मोठा शेतकरी सण म्हणून आपण ओळखले जातो. बघा बरोबर आहे ना. बघा आता या शेतकऱ्याला आता बैलपोळ्यानिमित्त बघा पुढील आता काही जिल्ह्यामध्ये बघा काही मोजक्या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना ही पोळा सण आता आनंदात जाणार आहे आणि असा निर्णयही घेण्यात आला आहे. बघा आपला प्रधानमंत्री आणि उपमुख्यमंत्री बघा फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी आता निर्णय घेण्यात आला आहे. पोळा सण शेतकऱ्यांचा होणार साजरा. बघा बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण आपण मानतो. बघा तर शेतकरी मित्रांनो, आता पुढील निर्णय काय घेण्यात आला आहे बघा. तर शेतकरी मित्रांनो बघा, मग मित्रांना बघा मोजके काही शेतकऱ्यांना आता पात्र शेतकरी राहणार. बघा शेतकऱ्यांना आता पोळा सण निमित्तानं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे तर येणार, तेही बघा 2-2 हजार रुपयाचा असा मॅसेजही केव्हाही तुमच्या मोबाईलवर येऊ शकणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता मित्रांना पात्र शेतकरी आता बघा काही यादीमध्ये नाव आहे. बघा ज्या शेतकऱ्यांचे पात्र यादीमध्ये नाव आहे त्यांना लवकरच आपले नाव चेक करून घ्या. कारण बघा आता तुम्हाला कशा प्रकारे तुमचे आता पोळा सण तुमच्या खात्यावरती येणार आहे. बघा काही पात्र मोजके शेतकऱ्यांच्या खात्यात आता हे कोणत्याही पुढील तासात तुमचे पैसे येणार आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकरी म्हणजे काय बघा, तर तेही आपण सांगूया कोणते शेतकरी पात्र राहतं. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे मोजके कोणते शेतकरी बघा, ज्या शेतकऱ्यांचे काही अडचणी नसतील. बघा आधार कार्ड, बँक खाते जर बँकेला लिंक असेल तर बघा, किंवा KYC नसेल तर अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरले जातात आणि ज्यांचे असतील त्याला पात्र शेतकरी म्हणतात. शेतकरी मित्रांनो, तर बघा तुम्ही हे काम केलेच असेल, तुम्हाला माहीत असेल तुमचे कामं काय केले असतं, तुम्ही काम केले की नाही ते तुम्हाला तुमचे कामं माहीत असेल, तर तुमचे कामं राहिले असतील तर तेही करून जा. कारण बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता मित्रांनो यादीतनी पात्र शेतकऱ्यांचे आता पैसे पडणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पुढील काही तासात आता शेतकऱ्यांचे पैसे येणार आहे. म्हणून बघा तुम्ही हे कामं केले नसेल तर तेही लवकरात करून घ्या. बघा काही मोजक्या बँकाही निवडल्या आता. बघा बँकेच्या आपण लिस्टही आणणार आहे आणि बघा तुम्हाला शेवटला सांगणार आहे की बघा तुमचं बघा नक्की कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे. बघा आता तुमचा पोळा सण तर होणार साजरा. बघा शेतकरी मित्रांनो, बघा तुम्ही जर शेतकरी नमो शेतकरी योजनेचे शेतकरी असाल किंवा बघा PM किसानचे शेतकरी असाल किंवा बघा तुम्ही दोन्ही योजनांचे पात्र शेतकरी असाल तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला खूपच महत्त्वाचा होणार आहे. कारण बघा आता काही मोजक्या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांचे पैसे मिळणार सुरुवात होत आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता बघा काही 24 तासांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असा बघा पडण्याचा सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्यात आला आहे. बघा काही 24 तासांनी शेतकऱ्यांचे पैसे मिळणार असा निर्णय बघा आपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेण्यात आला आहे. बघा आता जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांचे पैसे मिळणार. मग बघा तुम्ही या जिल्ह्यामध्ये आहे की नाही शेतकरी मित्रांनो. सर्वप्रथम बघा पहिला जिल्हा त्यांनी सांगितला आहे की बघा यवतमाळ. याही जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी बरेच असतात आणि या खात्यातनी पैसे पडण्यात आता त्यांची ही सुरुवात होत आहे. बघा तुम्हाला केव्हाही मॅसेज येण्याचा सुरुवात होत आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही या जिल्ह्यामध्ये आहे की नाही तुम्हाला माहीतच असेल कदाचित. मग बघा शेतकरी मित्रांनो, बघा आता दुसरा जिल्हा कोणता सांगितला येईने. बघा दुसरा जिल्हा येणे सांगितला की बघा नाशिक. याही जिल्ह्यामध्ये बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार. बघा तिसरा जिल्हा बघा नांदेड आणि याही जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांचे बघा 2-2 हजार रुपये येणार. बघा चौथ्या नंबरचा जिल्हा म्हणजे बघा अमरावती. याही विभागामध्ये बरेच शेतकरी राहतात आणि या शेतकऱ्यांचे पैसे आता 24 तासांनी मिळणार आहेत. बघा बीड जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांचे पैसे मिळणार. बघा बीड जिल्ह्यामध्ये होतो कसं शेतकरी मित्रांनो, त्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम हप्ता मिळतो, पण या बारीनं कसं काय मिळालं की नाही. बघा बीड जिल्ह्यामध्येही आता लिस्टत पैसे येण्यास सुरुवात होत आहे. बघा पुढील जिल्ह्यामध्ये बघा आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जेवढे जिल्हे सांगले आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तेही आपल्या कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. कारण बघा
आता सोलापूर जिल्ह्यामध्येही बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. बघा त्यानंतरचा जिल्हा म्हणजे बघा हिंगोली. हिंगोली ही जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे. बघा पुढील हप्ता म्हणजे बघा आता अकोला जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी जर तुम्ही असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार. बघा दुसऱ्या नंबरचा जिल्हा म्हणजे वाशिम. बघा वाशिम जिल्ह्यामध्येही बरेच शेतकरी राहतात. त्याही शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्यास पोळा सण निमित्त आता मिळणार. बघा बुलढाणा जिल्ह्यामध्येही आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या लिस्टमध्ये असाल तर तेही तुमचा दिवस साजरा जाणार. बघा पोळा सण असा दिवस तुमचा कोणत्याही क्षणी साजरा जाणार आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, आता पुढील जिल्हा म्हणजे बघा रायगड. याही जिल्ह्यामध्ये बघा तिसरा नंबर मुंबई आणि याही जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांचे असे 2-2 हजार रुपये खात्यावरती येणार. बघा लिस्टमध्ये बघा जर तुम्ही लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही केव्हाही तुम्हाला पोळा सण साजरा होणार आहे. बघा त्यानंतरचं लवकरात लवकर लागणार आहे. बघा आता दुसरी लिस्ट आता मुख्यमंत्र्यांनी आता देण्यात आली आहे. बघा उद्या दुसरी लिस्ट लागणार आहे. आज पोळ्याच्या आधी पहिली लिस्ट लागली आहे ना गा. आता दुसरी लिस्ट आता पोळ्या निमित्तानं पोळ्याच्या रोजीच होणार. बघा 2 ते 3 दिवसात तुमचे पैसे आणणार. बघा आता तुमच्या खात्यातनी केव्हाही पोळा सण निमित्ताने तुमच्या खात्यात पैसे असे 2-2 हजार रुपये येणार आणि तुमचे पैसे बघा 2 ते 3 दिवसातनी पडणार. राहिलेल्या शेतकऱ्यांचे पात्राचे, ज्या पात्राचे आता त्यांचे तर पडणारच. बघा असा निर्णय घेण्यात आला आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दुसरी लिस्टमध्ये तुमचं नाव येईल की नाही तेही बघा उद्या व्हिडिओमध्ये. बघा जिल्ह्यामध्ये आता काही मोजक्या बँका लवकरात लवकर आता आपल्या कमेंट बॉक्सवरही कळवा. काही आता मोजक्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत आणि तुम्हाला तर जिल्ह्याची माहिती आता सांगितलीच आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा पुढील जिल्हा म्हणजे बघा तुम्हाला पोळा सण तर आता होणारच साजरा आणि आनंदी बी होणार. कारण बघा मित्रांनो, आपण घेऊया आता व्हिडिओला शेवट. कारण बघा आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील जिल्ह्यामध्ये लिस्ट आणणार आहे. कारण बघा आता एवढ्या लिस्टमध्ये जिल्हे होते तेवढे शेतकरी तुम्हाला माहीतच असेल. आता तुम्ही याच्यामध्ये आहे की नाही तुम्हाला कदाचित माहीत असेल, कारण तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहू शकता. बघा आता पुढील जिल्ह्यामध्ये तुम्हाला येऊ शकणार. त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. कारण पुढील जिल्ह्यामध्ये आपण लवकरच आता उद्या व्हिडिओ आणणार आहे. पोळ्यानिमित्तानं बघा काही तासात तुमचे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे. तर भेटूया आपण आता उद्या शेतकरी मित्रांनो. तर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करूनच टाका. मग भेटू आपण उद्या. धन्यवाद.